सध्या उन्हाळ्याचे दिवस आहे आणि उन्हाळ्याच्या दिवसात आंबा तर खूप महत्त्वाचा आहे. तर हे रसाचे आंबे आणले होते आणि आंब्याचा सीझन असल्यामुळे रोजच आमरस खाता येते किंवा रोजच आंबेचा रस खाणं हे सुरूच आहे आणि सर्वांनाच आवडतो आंबा या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये. म्हणून रोजच आंबे आणणं सुरू आहे आणि त्याचा रस खाणंसुद्धा सुरू आहे. तर ही बघा आमच्या घरची ही शेवंतीची झाडे उन्हाळ्यात कशी कोमेजलीसारखी झालेली आहे उन्हाने, पण तरीसुद्धा याला मी पाणी देत असते आणि त्याच्यामुळे ही थोडीफार तरी हिरवीगार आहे. नाहीतर खूप उन्हाने ती करपून गेली असती. मी त्याला थोडं सावलीत ठेवलेलं आहे. तर भाजी आणलेली होती, पालक आणलेली होती, त्याचबरोबर ही आणखी एक होती ती घोळची भाजी म्हणतात ती होती. तर ही गरमीने कशी तरीच झालेली होती. तर यामधलं मी थोडं पालक निवडून घेतलेला आहे डाळ भाजी करण्यासाठी आणि बाकीची भाजी ठेवून घेतली. तर हा मुखवास आहे. मुखवास आणलेला होता डब्यामध्ये, तर ते मी तुम्हाला दाखवत आहे. आणि इथे सुद्धा हा 5 in 1 मुखवास, म्हणजे इथे 5 प्रकारचे मुखवास हे एका डब्यामध्ये आहे. आणि हा डब्याचं पॅकिंग आणि यातले मुखवास हे मला खूपच आवडलं. खूपच सुंदर असा हा डब्बा होता, ते मी तुम्हाला दाखवत आहे. आणि खायलासुद्धा खूप रुचकर आणि छान असं होतं. तर खूप मला हे आवडलं. आमच्या इथे बोर मारलेला होता, त्यानिमित्त हा प्रसाद वाटलेला होता. तर हा साखर खोबऱ्याचा प्रसाद होता. तर आता मी स्वयंपाकाची तयारी करत आहे. तर पालकाची डाळ भाजी करत होती. तर डाळ काढलेली होती तुरीची, पालक काही निवडून घेतलेला होता. तर आता मी तो कुकर कसा मांडते ते मी तुम्हाला सांगत आहे. मी माझी डाळ भाजीचा कुकर मांडण्याची पद्धत काय आहे ते मी तुम्हाला दाखवत आहे. सर्वात आधी मी पालक हा छान चिरून घेत आहे. जेवढा निघाला तितका मी चिरून घेत आहे. तर बारीक बारीक छान धुवून मस्त आता कट करणार आहे त्याला. तर बघा या प्रकारे मी पालक कट करून घेत आहे. तर बघू शकता असं थोडंसं ओबडधोबड छान कट करायचे आणि जास्त काही बारीक करायचं नाही. तर या प्रकारे पालकाची भाजी मी कट करून घेत आहे. तर त्याचबरोबर टोमॅटो, ही डाळ आणि थोडी शेंगदाणेसुद्धा मी घेतलेले आहे. टोमॅटो, कांदा, थोडी मिरची. आता बघा कुकरमध्ये मी काय काय टाकत आहे. तुरीची डाळ आणि शेंगदाणे धुवून घेतलेले आहे, ते मी कुकरमध्ये सर्वात आधी टाकत आहे, बघू शकता. तर आता यामध्ये मी टाकणार आहे चिरलेला हा पालक. बघू शकता चिरलेला पालक मी यामध्ये टाकून दिलेला आहे. आता मी यामध्ये 2 हिरव्या मिरच्या, थोडासा लसूण, त्याचबरोबर मी टोमॅटो आणि कांदासुद्धा टाकणार आहे. तर बघा टोमॅटो चिरून घेतला, कांदा चिरून घेतला आणि हे सुद्धा यामध्ये मी टाकत आहे. असं सर्व साहित्य जर एकदाच डाळ शिजवताना टाकलं ना तर ते खूप छान रुचकर लागतं आणि छान शिजल्या जातं त्याच्यामुळे. आणि डाळ ही चवदार लागते. यावर फोडणी दिली की ती चवदार लागते. तर बघा आता हा कुकर मी गॅसवर ठेवून देत आहे. तर तो कुकर होतो तोपर्यंत मी भाताचा कुकरसुद्धा करून घेत आहे. तर भातसुद्धा मी मांडत आहे. तर बघा 2 वाटी मी इथे तांदूळ घेतलेले आहे, तो स्वच्छ धुवून घेतलेला आहे. तर त्यामध्ये मी आता 4 वाटी पाणी टाकणार आहे. म्हणजे 2 वाटी तांदूळ, त्यामध्ये 4 वाटी पाणी. स्वयंपाक झाला आणि त्यानंतर निघालो आम्ही गावाला. एका ठिकाणी जायचं होतं आणि त्या प्रवासाला आम्ही निघालो. असा होता हा व्लॉग.